जळगाव जिल्ह्यात केळी पीक विम्याचा मोठा घोटाळा समोर आलाय। शेतात केळी लागवड केलेली नसताना तब्बल 27,000 शेतकऱ्यांनी केळीची लागवड केल्याचं दाखवून पीक विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलाय। या साऱ्या प्रकरणात केळी पीक विम्याच्या माध्यमातून सुमारे 250 कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचा डाव होता, पण कृषी आयुक्तालयाने वेळीच चौकशी करत हा डाव हाणून पाडला। या घोटाळ्यात शेतकऱ्यांसोबत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी, सीएससी केंद्र चालकांचा समावेश असल्याचं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालंय। हा घोटाळा समोर आल्यानंतर कृषी विभागाने जिल्ह्यातील 42 सीएससी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत। ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात 96,000 हेक्टरवर केळी पीक विमा काढण्यात आलेला होता। याची सारी माहिती कृषी आयुक्तालयाला सादर करण्यात आलेली होती, पण जेव्हा कृषी आयुक्तालयाने त्याची पडताळणी केली तेव्हा धक्कादायक बाब समोर आली। 96,000 हेक्टर पैकी 44,000 हेक्टरवर शेतात केळीचं पीकच आढळून आलं नाही, म्हणजे त्या ठिकाणी बोगस विमा काढण्यात आला होता। जर ही बाब वेळीच लक्षात आली नसती तर केंद्र आणि राज्य सरकारचे विम्याच्या हप्त्यापोटी जाणारे आणि मिळणारी भरपाई अशा एकूण 250 कोटी रुपयांवर डल्ला मारण्यात आला असता। आपल्या इथे ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी यांच्या मार्फत पीक विमा काढला जातो आणि त्याच्यामध्ये केळीच्या पीक विम्यामध्ये जवळपास 96,000 हेक्टरचा पीक विमा काढण्यात आला होता आणि त्यांच्याकडून आयुक्तालयाला सादर केलेल्या माहितीनुसार जवळपास 44,000 हेक्टरमध्ये केळी पिकाची लागवड दिसून येत नसल्याबाबतचा त्यांचा प्राथमिक अहवाल आहे आणि त्यामध्ये जवळपास 1,70,000चा तो विमा असतो आणि जवळपास 57,000 रुपये त्याचं प्रीमियम भरण्यात येतं। त्यामध्ये शेतकरी हिस्सा, त्यानंतर राज्य हिस्सा आणि केंद्र शासनाचा हिस्सा असे तिन्ही हिस्से असतात आणि ते सगळे मिळून 57,000 रुपये होतात। त्यामध्ये शेतकरी हिस्सा हा 8,500चा असतो आणि जवळपास ही पूर्ण रक्कम जी आहे ती 216 कोटींची होते। तर अशा प्रकारचा प्राथमिक अहवाल त्यांनी सादर केलेला आहे आणि त्यामध्ये तपासणी अंती त्यांना जे सॅटेलाईट इमेजेस त्यांनी घेतल्या होत्या त्यामध्ये प्राथमिक जो अहवाल आहे त्याच्यानुसार ही परिस्थिती आहे। यामध्ये पुढील जो तपास होईल त्याच्यामध्ये ही परिस्थितीमध्ये ॲक्च्युअल शहानिशा जेव्हा करण्यात येईल त्यामध्ये काही तफावत येऊ शकते आकड्यांमध्ये, परंतु सद्यस्थितीमध्ये जो प्राथमिक अहवाल त्यांनी सादर केलेला आहे त्यामध्ये ही परिस्थिती आहे। जळगाव जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये या घोटाळ्याची व्याप्ती पसरली आहे। त्यात सर्वाधिक बोगस विमा हा चोपडा, जळगाव, यावल, रावेर आणि मुक्ताईनगर येथे काढलेले आहेत। हा घोटाळा समोर आल्यानंतर केळी लागवड नसताना बोगस विमा काढणारे 27,000 आणि दुसऱ्याच्या शेतात विमा काढणारे 29,000 अशा सुमारे 55,000 शेतकऱ्यांना कृषी विभागाने नोटिसा काढल्या आहेत, तर 42 सीएससी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत। या सीएससी केंद्रांनी अर्ज केलेल्यापैकी 100पेक्षा जास्त अर्ज हे क्रॉप नॉट फाउंड किंवा ओव्हर इन्शुरन्स असल्याबाबत निदर्शनास आले अशा केंद्र चालकांवर, सीएससी सेंटर चालकांवर गुन्हे नोंदवण्याच्या बाबत माननीय आयुक्त कृषी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी आदेशित केलेले होते। त्या अनुषंगाने आपल्या चोपडा तालुक्यामध्ये एकूण 13 सीएससी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। एकंदरीत या प्रकरणामध्ये सदर योजनेमध्ये जो काही शासनाचा अनुदानाच्या स्वरूपात हिस्सा जातो त्यामध्ये एकंदरीत आपल्या तालुक्याचे राज्य हिस्साचे 17 कोटी आणि केंद्र हिस्साचे 13 कोटी असे एकूण 30 कोटी रुपये एक फसवणूक करण्याचा प्रयत्न या माध्यमातून सदर केंद्र चालकांवर गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। 4 कृषी केंद्रांवर रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत फसवणुकीचा व विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। केळीचा पीक विमा हा 1,70,000 रुपयांचा असतो। त्यासाठी जो प्रीमियम भरावा लागतो त्यात शेतकऱ्याचा हिस्सा 8,500 रुपये, तर केंद्र आणि राज्य सरकार मिळून 57,000 रुपये भरतं। जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर ही रक्कम सुमारे 250 कोटींच्या घरात आहे। बोगस विमा काढणाऱ्यांनी भरपाईपोटी मिळणारे कोट्यवधी रुपये हडपण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळं खरे शेतकरी संताप व्यक्त करतायत। मला वाटतं शेतकरी प्रत्येक वर्षी आर्थिक संकटात सापडलेला आहे। मग नैसर्गिक संकट असो की दुसरं, एक केळी पीक विमा एक चांगली योजना होती की इतर करोडो शेतकरी पीक विम्याच्या म्हणजे आपण कॉम्पिटिशन करता केळी पीक विम्यात जरा चांगला परतावा मिळत होता, परंतु भारतात एक परंपरेप्रमाणे भ्रष्टाचाराची लागण या योजनेला सुद्धा लागलेली आहे। मुळात कोणत्याही शेतात केळी न लावता कितीतरी हजारो हेक्टर क्षेत्र जर सापडत असेल तर नक्कीच ही मला वाटतं लाजिरवाणी गोष्ट आहे आणि धोकेदायक सुद्धा गोष्ट आहे, कारण की कितीतरी करोड रुपयाची जर या योजनेला केंद्र सरकारची राज्य सरकारची सबसिडी असते
आणि या संदर्भात जर इतकी प्रचंड प्रकारे गैरव्यवहार होत असेल तर मला वाटतं यावर नक्की कारवाई व्हायला पाहिजे. मूळ शेतकरी म्हणून शेतकऱ्याला परतावा मिळाला पाहिजे, परंतु जे बोगस शेतकरी आहेत त्यांना तातडीने जिल्हा प्रशासनाने तातडीने त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. मला यामध्ये जे यंत्रणासुद्धा सामील आहे त्या यंत्रणांनासुद्धा कारवाई केली पाहिजे. केळी पीक विमा घोटाळ्यात विमा एजंट, CSC केंद्र चालक आणि काही शेतकऱ्यांचं सिंडिकेट तयार झालेलं आहे. वर्षानुवर्ष ते शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावतायत. आता कृषी विभाग या घोटाळ्याची पाळेमुळे कशी खोदून काढतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. प्रशांत भदाने, लोकमत.com, जळगाव.